फायनली एंटर झाले दापोलीमध्ये आणि दिस इज फॉर दापोलीचा बस स्टँड. हाच आहे ना? येस येस. हा, दिस इज फॉर दापोलीचा बस स्टँड. हा बघा, या सगळ्या बस मी न्यूयार्डी उभ्या गेल्या. नको रे भावा एवढं. आणि हे दापोली सिटी. ते मॅडम असणार आहेत आणि मी या जागेत मालक असणार आहे आणि जागा त्यांना दाखवणार आहे. असं काहीतरी सीन आहे आणि मी गावातला मुलगा आहे. तर माझा लुक बघा. बघा, कॅमेरा रोलिंग रोलिंग ॲक्शन. अरे शी, अरे हा रांडचा माझ्या जागेत हागायला बसलाय. अरे उठ रांडीच्या. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातो आहे दापोलीमध्ये आणि आज खूप दिवसांनी तुम्हाला भेटलो असेल, म्हणजे दिसलो असेल ब्लॉगमध्ये. तर एवढे दिवस का कुठे होतो काय होतो सांगतो तुम्हाला. म्हणजे जरा माझे वेडिंग शूट वगैरे चालू होते आणि त्या वेडिंग शूटमुळे रात्री लेट घरी यायचो, झोपायला टाईम व्हायचं. त्यामुळे ब्लॉग शूट करता नव्हतं येत आणि जरी ब्लॉग शूट केला तरी एडिट करता नव्हतं येत. तर त्यामुळे महिना दीड महिना तुमच्या भेटीस मी आलो नसेल. आता खूप दिवसांनी आलो आहे. तर त्याच्या मागे पण स्पेशल रिझन आहे की चाललो आहे दापोलीत. एक छोटंसं प्रमोशन शूट आहे आणि मी आता आहे रिसेंटली खेडमध्ये. आता खेडमध्ये आपल्याकडं संकेत दादा आहे, सागर शेठ आहेत आणि शुभम शेठ आहेत. त्यांच्यासोबत आज शूट आहे दापोलीमध्ये. तर लेट सी पुढे काय होतं बघूया. आणि दापोलीमधले पण व्ह्यू दाखवतो. आपल्या दापोलीमधले एवढं माहीत नाही, पण हे आपल्याला शेट फिरवतील दापोलीतलं काय काय स्टेज शूट आहे ते. प्लेस आहे ते आणि शेवटपर्यंत बघा. तर भेटू डायरेक्ट दापोलीमध्ये. भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. नाही नाही नाही, असं काय नाही, असं काय नाही. पुढच्या टेकमध्ये भेटू. महिनाभर केला ना म्हणून एवढी जर काढू. तर चलो गाइस, अभी हम निकलते हैं दापोली. येस. स्टे कंटिन्यू. कुचकार कुरकार. फायनली एंटर झाले दापोलीमध्ये आणि दिस इज फॉर दापोलीचा बस स्टँड. हाच आहे ना? येस येस. हा, दिस इज फॉर दापोलीचा बस स्टँड. हा बघा, या सगळ्या बस मी न्यूयार्डी उभ्या गेल्या. नको रे भावा एवढं. आणि हे दापोली सिटी. तो खूप दिवसानंतर आलो आहे. आता दापोलीमध्ये आम्ही आलो आता काय मुरुड साईडला. तर काय तर दापोलीमधून आता मुरुड साईडला आलो आहे. तर हे बघा, दिस इज फॉर मुरुडचा रोड. मेरे मन को. ओ आमची माणसं इथं थांबलेत. आवक सागर. येस. आम्हाला खारं पाणी आहे ना, तिथं जायचं आम्हाला. कुठे? मच्छी आणले, खारं पाणी आहे. खारं पाणी आपल्याकडे इकडे आहे, इकडे. रेतीत असतो ना खारं पाणी. ओके 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 हा ओके हा, म्हणजे तुम्हाला रेतीवाला नवरा पाहिजे. रेतीवाला नाव. मला बायको पाहिजे रेतीवाली. रेतीवाली चालेल. रेतीवाली चालेल. मग रेतीली चालेल की रेतीवाली चालेल? रेती ते बोलतात ना जलपर्या. हां हां, ओके 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 ओके. भेटेल भेटेल आपल्याला भेटेल. तर इकडे आहे मुरुड बीच आणि इकडे आहे हरणे बीच. इकडे मच्छीचा लिलाव वगैरे होतो संध्याकाळी. तर बाय चान्स जर आम्हाला जायला चान्स भेटलं, टाईम भेटला तर जाऊ. आणि आता जातो आम्ही मुरुड बीच साईडला, या साईडला. तर आता काहीच आलो आहे आम्ही मुरुड साईडला. रविराज ना, अविराज रिसॉर्टच्या इथे. आणि एक सीन आमचा म्हणजे शूट करायचं आहे. तर त्या शूट संदर्भात आम्ही इथं जरा चर्चा करत होतो. हे मोठे सर, चर्चा झाली, खलबत्त. हे मोठे गोस्वामी. मी मोठे गोस्वामी. तर गहन चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये एक प्रत्येकाला कॅरेक्टर दिलेत आणि ते कॅरेक्टर आता जातो आम्ही शूट करायला. तर मॅडम आहेत त्या चेंजिंगला गेले. तोपर्यंत आम्ही तर रिलॅक्स बसलो आहे. सो डायरेक्ट जाऊ तिथे शूटला. तिथं थोडंसं सीन दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि ह्याला फक्त इग्नोर करा. हा मध्ये मध्ये काहीतरी तुम्हाला दाखवत राहील. ते आला की डोळ्यावरती हात ठेवा. मला वाटतं ही जर अशी व्हिडिओ घेतली ना तर टी व्हीला आठवडा दिसेल. आणि माझी विनंती आहे तुम्हाला की चुकून सुद्धा हा ब्लॉग तुम्ही टी व्हीला बघू नका, मोबाईलच बघा. नाही तर तुम्हाला ताप बी भरला तर माझी जबाबदारी नाही. सक्त वॉर्निंग. ते मॅडम असणार आहेत आणि मी या जागेचं मालक असणार आहे आणि मी ही जागा त्यांना दाखवणार आहे. असं काहीतरी सीन आहे आणि मी गावातला मुलगा आहे. तर माझा लुक बघा. बघा, रोलिंग ॲक्शन. अरे शी, बाज हो हा रांडचा माझ्या जागेत. पहिल्यांदा बघ, अगोदर बघ, एक लुक दे. हा बोलल्यानंतर तू बघ. हा हे हा, पण तोंडात ना आला तरी चालेल. नाही मी तिथून आधी बघतो. पण त्यामध्ये हे दाखव की अरे हा रांडाचा माझ्या जागेत बसला. आधी बघ. माझ्यावरती जोर दे. ऐक, आता हिथनं त्या ऍप प्रमोशनचं चालू होतंय. माझ्या जागेत. माझ्या हा जागेत. रांडचा माझ्या जागेत हागायला बसलाय. हा. अरे उठ रांडच्या. बरोबर बरोबर, परफेक्ट परफेक्ट. कॅमेरा रोलिंग रोलिंग ॲक्शन. अरे शी, अरे हा रांडचा माझ्या जागेत हागायला बसलाय.
अरे उठ रांडेच्या. तर गाईज आता फायनली आमचं शूट इथलं करून झालं आहे आणि आम्ही चाललो आता कर्दे बीचला, सॉरी हरणे बीचला ना, करतेच ना. तर आता चालू आहे ते लिलाव बघायला, मच्छीचा लिलाव. तर गाईज आहे हरणे बीच, तर इथे होतो मच्छीचा लिलाव आणि मच्छीच्या लिलावामध्ये आता बोटी अजून इथपर्यंत आल्या नाहीत. काय रे, अजून लिलाव चालू नाही आला बाबा. हा लिलाव संपला नाही, लिलाव आता चालू होईल. तो पुढे 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 चल. मच्छी बघ, आई शपथ, मच्छी बघा. काय जा पापलेट आहे आणि 6,000 रुपये वाटा आहे. काय हे बोंबील आहेत ना? स्क्विड ऑक्टोपस. शिवम आता काय येणार आहे? आता आपण सुकट बघतोय. कशी आहे सुकट? कुठली पाहिजे बाबा? कशी आहे किलो? ही 250 रुपये. काय बोलते, जरा बोलायला कॅडात पैसे- 200 रुपयाला भेटते. अरे बोलायला पैसे नाही लागत. तू दिलेस का लगेच का मला मावशी घे. कसा आहे किलो सांग? 220. तू बोल ती मान आला तुझं गोगू बायला सांग. गुगू पाहिल्यासारखी. 150 देऊ? ह्याचे हा एवढ्याचे किती बोलतास तू? 150 काय दिवशी हा किलो. सासू आहे घरी, यात घरवाला असताना ते दिली असते अशी. त्याला मला 2 सासू आहेत, काय सांगू तुला, 2 साकीकडे द्यायला लागतं. चल 200ला कुठले आहे? ती दे जरा 150ला किलो करून दे दे दे. काय ग बाय, खायचं की नाही माणसांनी? आणि ए भावा ये. काय घ्यायला आलो, घेणार आहे मच्छी. कुठली? हे बघ तुझं नाही माझं, 180ला असतं. लगेच काय बघ, लगेच स्कॅनर दे. मग डायरेक्ट कॅश मध्ये. कॅश कशी घेणार आम्ही? कॅश कुठून आणणार? ऑनलाईन बघ. अरे भाऊ काय 20 रुपयाने होणार, आम्ही 20 रुपयासाठी उन्हात बसतो. अगं 20 रुपयासाठी मी इथं आलोय बघ, काळा पडलोय. हो, असं 2 सासू आहेत माझ्यात, एक इकडं एक तिकडं द्यायचंय. हे तू काय घेतोय? ऑनलाईन कर, ऑनलाईन करतो, त्याच्यावर कॅश नाही देणार. तू काय घेणारच काय? मी नाही मी चुकी म्हणजे खात नाही भावा. नाही खात? अरे काउंट बघ कसा होशील टरटरीत. मित्रांनो, आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे. अंकुश आणि मी आता आम्ही सुकी मच्छी घेतले, कारण शिमगा पण आहे आणि ओली मच्छी आता घरामध्ये चालणार नाही. खरं तर बघायला गेलं तर जी सुकी मच्छी आहे ही आता आपण रिस्टोर करून ठेवतो पावसासाठी. आणि ताईने वजन केलेलं आहे. कुठे गेलं? अरे हे बघ जास्त आहे. 1 किलोपेक्षा जास्त. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ताई जरा कॉमेडीच दिसत आहेत. हा बघ, हे 1000 का मासा आहे काय सुकलेला? हे बघ आहे. हा कुठला? हा की हा 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 माझ्यावर का इज्जत काय की तारीफ केली ते समजत नाही. हे सुकलेला आहे तो पण बोंबील. आणि हा बोंबी गाईज हा चेहरा बघा. जाई हा सुकलेला मित्रांनो, हा सुकलेला बोंबील आणि हा करपलेला बोंबी. आणि हा करपलेला बोंबील. करपलेला बोंबील. आई हा. सासूला गिफ्ट करायचा आहे. अरे सासूला काय मेवणीला केलास तरी पण चांगलं आहे. मेवणी एवढी खुश झाली तर मग बायकोवर कोण बघणार? अरे मेवणी खुश तर बायको खुश. आईला म्हणजे आधी मेवणीला खुश करायची. लक्षात ठेव. ए ताई ही कुठली आहे? ही सुरमई आहे भाऊ. अगं तिला शाप सुकली आहे ती. मग काय करू मी आता? कशी आहे ती? स्वस्त आहे 300ला एक आहे. 500 करू? एक सेट टाक चांगली. 300ला एक आहे. अगं आता सगळे मिळून 500 करतो. 500 काय होतील? हे 200, हे 200, ही 100. हो. काय रे देवा, माणूसकीच नाही राहिले काय काय. रे देवा, माणूस की हाय म्हणून एवढं स्वस्त सांगितलं. अगं आम्ही खेडचेच अरे आहोत. असून ना खेळच्या असल्या खेळच्या माणसांची काय खायचं नाही. हा, ते पण आहे ना. तरी एखादी बरोबर. एखादी स्वतःचा पोरका म्हणून तिला असतं बाबा हे घे अर्धा किलो, काय त्या पैशात पाव किलो घेऊन जा. बरोबर आहे. हा भाव समजून एक शाबास. नंबर. खुश भाऊ खुश ते बहीण खुश. बस Yes, ए, ताई सोबत मला घे. ओके. Yes. मी तुला देते 20 रुपये थंड. मला 20 रुपये मध्ये मला थंड प्यायचंच आहे. हे फोन घेऊन ना 200ला. द्या लगेच अर्धा द्या मग 100 रुपयाचा. भाऊ अर्धा कटिंग केलेला कोण आहे घे.
अर्धा मी घेतो. तशीच राहणार 120 रुपयाची मला दे. आता होत असेल तर बघ कसं तुझा पोट आहे ताई शेवटी. ते बघ आता अरे घे रे मला 50 कुठे बघते ताई? तिघीजणी सरबत पिऊ. मी काय करतो 120 रुपयाला दे, मी 3 सरबत घेऊन येतो बस. ही पिशवी फाटलेली आहे. ही बेस्ट आहे घे. फाटलेली याचं जीवन फाटलं आहे तर काय पिशवी फाटलं काय? अरे नको रे असं बोलू. वाटलेले पण काहीच आम्ही 550 रुपयात एवढी मच्छी घेतले. ओ, 550. टाका लवकर टाका. पिशवी फाटले, नशीब फाटले. घ्या. नाही एवढं नाही खात. नाच करती काय? चल ताई आशीर्वाद असू दे चला. परत आल्यावर आता आपण रोशनीताईच्या शॉपमध्ये आलो आणि रोशनीताईचा आज बर्थडे आहे. वा. आपण छोट्या लिटल बर्थडे सेलिब्रेट करू. स्पेशली दर बड्डेला तिची आई तिच्या मुलीसाठी बर्थडे केक आणते. आज मुलीने तिच्या आईसाठी हे बर्थडे केक आणलेले आहेत. त्या आईने केक कटिंग करायचे आहेत आणि birthday ओके. celebrate करायचे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. आणि ह्या बर्थडे निमित्त जे स्टार मी बोलवलेत, मंदार मोरे खुद स्टार या ठिकाणी आलेले आहेत, स्वाती मॅडम आलेले आहेत, अंकुश देखील आलेला आहे. यांचं जे मानधन आहे फॉरेनर आफ्रिकन. नाही तो त्याला मानधन नाही देणार, त्याला डायरेक्ट मी जागा देणार आहे इथं. ओके. आणि जे मानधन मी जे ह्यांना देणार आहे ते मानधन चला, बस. मान घ्या, धन घ्या आणि निघा. काल मी दापोलीमध्ये होतो आणि रात्री खूप थंडी असल्यामुळे ब्लॉग बी काय केला नाही, शूटिंग काय केलं नाही. डायरेक्ट रात्री घरी आलो, झोपलो आणि डायरेक्ट आता सकाळी उठलो. आणि आता सकाळी उठून जातोय जरा अनिकेतसोबत 2-3 दिवस बाहेर. 2-3 दिवस बाहेर त्याच्यासाठी जायचं असेल तर ह्याच्या पुढचा ब्लॉग येईल, तो बघा. आणि आता दापोलीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण 30 ब्लॉगचं चॅलेंज घेतलं आहे, सो भरभरून प्रेम द्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि कुठे जातोय बघण्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा. बाय.